नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आपनोरे. आज आपण निधन वार्ता बघणार आहोत. या निधन वार्तामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कोणते आहेत रे? एम.एस. स्वामीनाथन असतील यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर कर्पूरी ठाकूर असतील किंवा फातिमा बीवी असतील किंवा सध्याचे रतन टाटाजी असतील. ओके, म्हणजे जे महत्त्वाचे निधन वार्ता आहेत, ओके, ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यांना त्यांच्याबद्दल डिटेल अजून माहिती बघता येत असेल तर निश्चित बघावं. ओके, चला आपण बघूया. पहिलं जास्त वेळ न घालवता बघा, एम.एस. स्वामीनाथन. आता यांच्यावर प्रश्न आत्ताच राज्यसेवेला रिसेंटली प्रश्न येऊन गेले, पण याच्यावर अजूनही डीप प्रश्न येऊ शकतो. एम.एस. स्वामीनाथन मनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन हे नाव आहे. पूर्ण नाव काय विचारू शकतात. ओके, अरे मनकोंबू सांबशिवम स्वामीनाथन, एम.एस. स्वामीनाथन, एम.एस. स्वामीनाथन असंच नाव परिचित आहे. हरित क्रांतीचे जनक. ओके, त्यांच्यावर प्रश्न विचारू शकतात. कुंभकोणम मद्रास या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. भारतीय हरित क्रांतीचे जनक. ओके, स्वामीनाथन हे एक IPS अधिकारी होते, पण त्यांनी कृषी संशोधनाला स्वतःला वाहून घेतलं. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलं फिलिपाईन्स या ठिकाणी. पहिल्या जागतिक अन्न पुरस्कारानं 1987 ला त्यांना सन्मानित करण्यात आले. कधी सन्मानित केले लक्षात ठेवा, 1987. हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामीनाथन त्यांच्यावर प्रश्न राज्यसेवेला जर विचारला, भविष्यात अजून विचारू शकतात, कारण भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत ते. ओके, आणि त्यांना कार्य भारतरत्न देखील मिळालेला आहे. 2004 मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्षपद भूषवलं होतं. 2007 ते 13 राज्यसभेवरही त्यांचं नामांकन झालं होतं. ओके, महत्वाचं आहे 7 ते 13. आणि प्रमुख पुरस्कार म्हणला तर पद्मश्री 1967 ला, रायमन मॅग्सेसे 71 ला, पद्मभूषण 72 ला, पद्मविभूषण 1989, विभूषण हे पद्मभूषण आहे, आणि भारतरत्न 2024 मध्ये मिळाला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं आहे. मग याच्याबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. इतक्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. नेक्स्ट बघा, आता फातिमा बीवी यांना 2024 मध्ये, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, यांचं काय मिळालेलं आहे? पद्मभूषण मिळालेलं आहे. काय रे? पद्मभूषण, बरोबर ना? 2024 मध्ये पद्मभूषण मिळालेला आहे. महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पद्मभूषण मिळालेला आहे. बघा, 30 एप्रिल 1927 रोजी त्यांचा जन्म झालाय. त्रावणकोर, ओके, केरळ जन्म झालाय. निधन पण कोल्लम, केरळ या ठिकाणी झालंय. आणि काय महत्वाचं आहे फातिमा बीबी यांचं, यांच्यावर प्रश्न येऊ शकतो का? निश्चित महत्वाचा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. बघा, 83 ते 89 केरळ उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश या टप्पा गाठणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश ठरल्या. महत्वाचं, पहिल्या बऱ्याच गोष्टी आहेत. 1989 ते 92 सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. मुस्लिम नाही, पहिल्या महिलाच आहे डायरेक्ट. ओके, सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या फातिमा बीवी. आणि 93 ते 97 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सदस्यही त्या होत्या. तमिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपालही ठरल्या. 97 ते 2001 कालावधीमध्ये तमिळनाडूच्या त्या पहिल्या महिला राज्यपालही ठरलेल्या आहेत. देशातील कोणत्याही न्यायपालिकेवर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या. मार्च 2023 मध्ये फातिमा बीवी यांच्यावर नीती पथाईले थिरा वनिता नावाचा माहितीपट देखील प्रदर्शित करण्यात आला. उच्च न्यायव्यवस्थेत नियुक्त पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. उच्च व्यवस्थेतील पहिल्या जे उच्च न्यायालयाच्या व्यवस्थेमध्ये पहिल्या मुस्लिम न्यायाधीश आहेत. आशियातील सुप्रीम कोर्टाच्या प्रथम न्यायाधीश ठरल्या. महत्वाचं आहे. आणि बार कौन्सिल परीक्षेत गोल्ड मेडल मिळवणारी पहिली महिला आहे फातिमा बीवी. यांच्यावर पहिल्या ज्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवावं लागेल. फातिमा बीवी यांच्यावर भविष्यात कधीही प्रश्न येऊ शकतो. येणाऱ्या प्री मेन्स कुठेही प्रश्न येऊ शकतो. अलग लक्षात. त्यानंतर एम.एस. स्वामीनाथन आत्ताच बघितलं आपण, कृषी शास्त्रज्ञ, वनस्पती अनुशास्त्रज्ञ देखील आहेत ते. आणि गहू व तांदूळ यांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या वनांचा विकास करण्यात केलेल्या नेतृत्वाखाली त्यांना भारतीय पहिले हरित क्रांती जनक म्हणून ओळखलं जाते. फिलिपाईन्समध्ये इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे महासंचालक होते ते. त्यांना पहिल्या जागतिक अन्न पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलेलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाने त्यांना आर्थिक पर्यावरणाचे जनकही म्हटलं जाते. महत्वाचं आहे. आणि स्वामीनाथन हे IPS अधिकारी होते, सांगितले तुम्हाला. 99 मध्ये 20व्या शतकातील 20 सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या टाइम्स यादीमध्ये त्यांचं नाव आलं होतं. आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत स्वामीनाथन यांचा समावेश होता. 4 मध्ये सांगितलं राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्षही भूषवले. 7 ते 13 त्यांनी राज्यसभेवर नामांकन मिळालं त्यांना. बघा, पद्मश्री 67 मध्ये, पद्मभूषण 72 ला, 89 ला पद्मभूषण, रायमन मॅग्सेसे पुरस्कार 1971 ला, 1987 ला जागतिक अन्न पुरस्कार पहिला 1987 ला, आणि शांती स्वरूप भटनागर अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार 1986 ला त्यांना मिळालेला आहे. आणि
भारतरत्न पुरस्कार सांगितलंय. भारतरत्न पुरस्कार महत्वाचा आहे. भारतरत्न पुरस्कार त्यांना कधी मिळालाय? भारत 2024. ओके. विविध संस्थांमधलं कार्य: भारतीय कृषी संशोधन संस्थाचे प्रशासक म्हणून 54 ते 72, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक 72 ते 80, 82 ते 88, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बघू आता नादो मनोहर, बघू नामदेव धोंडो महानोर यांचं कार्य: गाव पळसखेड, छत्रपती संभाजीनगर. काय आहे बघा त्यांचं? त्यांच्या निसर्ग कवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांना रानकवी म्हणून ओळखलं जाते. खालीलपैकी कोणाला रानकवी म्हणून ओळखलं जाते असा प्रश्न विचारू शकतात. का रे रानकवी म्हणून कोणाला ओळखलं जाते? कोणाला? नामदेव धोंडो महानोर यांना. निसर्ग कवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. कविता संग्रह बघा: रानातल्या कविता, गाथा शिवरायांची, जगातला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. किती महत्वाचे रे, महत्वाचं विचारू शकतात. गंगा वाहू दे निर्मळ, वहाटूळ, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी. आणि कादंबरी गांधारी ही त्यांची कादंबरी आहे. पुरस्कार बघा: 91ला पद्मश्री मिळालाय, महत्वाचा पुरस्कार आहे त्यांचं. ओके. साहित्य अकादमी पुरस्कार 2000 मध्ये, 85 मध्ये महाराष्ट्र सरकारचा कृषी भूषण पुरस्कार मिळालाय आणि 2013ला विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आणि 14 मध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार मिळालाय. ओके. त्यानंतर बघा आता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावर विचारू शकतात का? हो, विचारू शकतात. ओके, महत्वाचे आहेत. तर जिल्हा पालघर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. निधन आता 25 जुलै 2024 रोजी झालाय. साहित्यिक, पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. कार्य 1983 ते 2007 सुवार्ता मासिकाचे मुख्य संपादकही होते ते. सुवार्ता कोणत्या मासिका संपादक होते विचारू शकतात. आणि 13 ते 14 ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले कॅथलिक धर्मगुरू आहेत ते. पहिले बघा, पहिले म्हणल्यानंतर लक्षात ठेवावं लागेल. आणि 13 मध्ये उत्कृष्ट अनुवादासाठी महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार मिळालाय. आणि 14 मध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार सुबोध बायबल नवा करार यासाठी मिळालाय. ओके. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण, जतन व संवर्धनासाठी मोठी चळवळ उभी केली. संघर्ष यात्रा खिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून, कोणत्या देशामध्ये राहून रे? इस्रायलमध्ये राहून संशोधन केले. बघा कोणत्या? संघर्ष यात्रा करे खिस्तभूमींची. हे त्यांनी बायबलचं करे सुबोध बायबल या नावानं मराठीत भाषांतर केले. महत्वाचं आहे. आणि धाराशिव येथे 2020 मध्ये पार पडलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही ते होते. महत्वाचं. ओके. जे काही महत्वाचे पॉइंट आहेत ते मात्र काय लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. त्यांची साहित्य संपदा: आनंदाचे अंतरंग, मदर तेरेसा, करे ओॲसिसच्या शोधात, खिस्तियाची गोष्ट, तेजाची पाऊले, मी नाही एकला, हे त्याचं आत्मकथन आहे. मी नाही एकला. ओके. नेक्स्ट प्रभा अत्रे, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायिका आहेत. त्यांनी पुण्यामध्ये जन्म झालेला आहे 13 सप्टेंबर 1932 रोजी आणि आता जानेवारी 24 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. बघा त्यांना मिळालेले महत्वाचे पुरस्कार. प्रभा अत्रे बद्दल जर बघायचं म्हणला तर प्रभा अत्रे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायिका आहेत आणि त्यांना मिळालेले आपण करे प्रभा अत्रे ह्या आकाशवाणीमध्ये संगीत उपनिर्मात्या म्हणून काम केलेत. आकाशवाणीच्या मराठी व हिंदी भाषा विभागाच्या ते नाट्य कलाकार होत्या. परदेशातील विविध विद्यापीठात संगीताच्या मानद प्राध्यापिका आहेत. संगीत विषयक 11 पुस्तके एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम त्यांनी केलाय. आणि प्रभाताईच्या 75व्या वाढदिवशी पुणे येथे झालेल्या जन्मोत्सवात त्यांनी रसिकातर्फे स्वर योगिनी हे काय खरे स्वर योगिनी ही उपाधी बहाल करण्यात आली त्यांना. आणि त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले बघू आपण. ओके. बघा त्यांना कोणकोणते पद्मविभूषण मिळालं 2022 मध्ये आणि हे महत्वाचं बघा आता 2022. ओके. आणि पद्मभूषण 2002, पद्मश्री 1990 आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1991, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा मिळाला. कालिदास सन्मान मिळाला मध्य प्रदेशचा. आणि त्यांच्या सुरमयी या पहिल्याच पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. महत्वाचे पुरस्कार लक्षात ठेवा प्रभा अत्रे यांचे. ओके. बुद्धदेव भट्टाचार्य, राजकीय पक्ष त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे आणि 99-2000 ते पश्चिम बंगालचे 3रे उपमुख्यमंत्री होते आणि पश्चिम बंगालचे 7वे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. एवढंच लक्षात ठेवा. काय एवढं महत्वाचं नाही. कारण बुद्धदेव भट्टाचार्य कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री ते असं विचारू शकतात बेसिकली. मनोहर जोशीजी 2 डिसेंबर 1937 रोजी
जन्म झालेला आहे त्यांचं आणि 23 फेब्रुवारी 2024ला मुंबई या ठिकाणी त्यांचं निधन झालं. ओळख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लिपिक म्हणूनही काम केले त्यांनी, नगरसेवक होते आणि तिथले महापौरही झालेले आहेत. कोणी? मनोहर जोशी वगैरे. ओके. आणि मुंबईचे महापौर झाले ते 76-77 त्यांनी मुंबईचे महापौर होते. लक्षात ठेवा बरं का, मुंबईचे महापौर म्हणजे मजाक नाही. महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते ते 95 ते 99 आणि वयाच्या 72व्या वर्षी ते पीएचडी पूर्ण केलीत. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या चारही सभागृहात सदस्य होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. लक्षात ठेवा नॉर्मली. ओके. मनोहर सिंग गिल. का लक्षात ठेवायचं रे गिल यांना? कारण बघा, कारण हे कोण होते? निवडणूक आयुक्त. बघा, पंजाबमध्ये त्यांचा जन्म झालाय 36 मध्ये आणि 2023 मध्ये ऑक्टोबर 23 दिल्ली या ठिकाणी त्याचं निधन झालं. बघा काय महत्वाचं आहे, बघा ही महत्वाचं आहे यांच्याबाबत. टी.एन. शेषन मुख्य निवडणूक आयुक्त असताना म्हणजे ज्या वेळेस करे केंद्रीय निवडणूक आयोग त्रिसदस्यीय करण्यात आलं, त्यावेळेस करे कोण 2 एक्स्ट्राचे जे काय आयुक्त नियुक्त करण्यात आले होते ते कोण होते? तर त्यापैकी एक हे गिल होते. बघा, मुख्य निवडणूक आयुक्त असताना गिल आणि जी.व्ही. कृष्णमूर्ती, जी.व्ही.जी. कृष्णमूर्ती यांना निवडणूक आयोगाचे सदस्य करण्यात आलं होतं. त्याचवेळी आयोगाला त्रिसदस्यीय मंडळ बनवण्यात आलं होतं. जेव्हा 3 सदस्यीय करण्यात आलं त्यावेळेस कोण करे निवडणूक आयुक्त होते विचारू शकतात. गिलजी होते. कधी रे बाबा? हे कधीची गोष्ट आहे? जवळजवळ 1989ची वगैरे आहे, बरोबर, जेव्हा की 61वी घटना दुरुस्ती करण्यात आली. पहिले 61वी घटना दुरुस्ती कायसाठी होते रे? 1988ला काय करण्यात आले? 88-89 मध्ये काय केलं रे? काय 21 वर्ष होतं मतदारांचं वय, आता 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आलं. किती? 18 वर्ष करण्यात आले यासाठी होती. आणि म्हणून मग काय मतदारांचं कार्य संख्या वाढल्यामुळं सदस्य वाढवावे लागले. त्यांच्याच कार्यकाळात देशात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे मतदानाचा ऐतिहासिक सुरुवात झाली आणि त्यांना पद्मविभूषण 2000 मध्ये पुरस्कार मिळाला मनोहर सिंग गिल यांना. बिंदेश्वर पाठकजी महत्वाचा आहे. 23 मध्ये ऑगस्ट 2023 मध्ये त्यांचं नवी दिल्ली या ठिकाणी निधन झालेलं आहे. ओळख कार्य महत्वाचा, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते. त्यांना काय म्हणतात बघा, महत्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट, टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाते. टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखलं जाते. भारतीय रेल्वेच्या स्वच्छ रेल्वेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणूनही त्यांना ओळखलं जाते. एप्रिल 2016 मध्ये न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी 14 एप्रिल 2016 हा दिवस बिंदेश्वर पाठक दिन म्हणून घोषित केलाय. महत्वाचा. 17 मध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित द मेकिंग ऑफ लिजेंड हे त्यांचं पुस्तक प्रकाशित केले. महत्वाचं आहे. कोणतं पुस्तक बरं? बिंदेश्वर पाठक यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर बिंदेश्वर पाठक यांना ओळखलं जाते. हे महत्वाचं आहे. भारतीय रेल्वेच्या स्वच्छ रेल्वेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणूनही बिंदेश्वर पाठकजी यांना ओळखलं जाते. पद्मभूषण पुरस्कार मिळाला 91ला. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 17चा. स्टॉकहोम वॉटर पुरस्कार महत्वाचा. हे पुरस्कार हे महत्वाचे आहेत बघा, लक्षात ठेवा. आणि काय लिजेंड ऑफ प्लॅनेट पुरस्कार 2013 फ्रेंच सिनेटचा मिळालाय. अक्षय पत्र फाउंडेशन सोबत संयुक्तपणे सुलभ इंटरनॅशनल संस्थेला 2016 साठी गांधी शांता पुरस्कार मिळाला बघा. कोणाला? त्यांच्या अक्षय पात्र फाउंडेशन सोबत संयुक्तपणे सुलभ इंटरनॅशनल त्यांचं जे काय संस्था आहे त्याला पण. प्राध्यापक हरी नरके निधन त्यांचं ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई या ठिकाणी झाले. आपण 23 आणि 24 मधले सगळे बघतोय, थोडंसं स्पीडनं बघतोय का की कारण जे महत्वाचे त्या ठिकाणी आपण निश्चित थांबूया. ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि वक्ता. ओळख त्यांची, ते पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अभ्यासनाचे अध्यासन प्राध्यापक होते. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते ते. आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. पुण्याच्या भांडारकर राज्य विद्या संस्थेचे उपाध्यक्षही होते. पुणे विद्यापीठाच्या नामकरण मोहिमेमध्ये प्राध्यापक नरके यांचा महत्वाचा वाटा होता. आणि प्राध्यापक हरी नरके यांनी मात्र मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणूनही त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. लक्षात ठेवा. प्रकाश सिंग बादलजी काय ओळख काय? पंजाबचे माजी मुख्यमंत्री. त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दल हा होता. त्यांनी 5 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि 70 मध्ये ते सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते 1970 मध्ये. आणि त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला 2015 मध्ये. हे लक्षात ठेवा एवढंच. ओके. मोहाली पंजाब या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. शोभना रानडेजी ऑक्टोबर 1924 रोजी पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झालाय आणि ऑगस्ट 2024 मध्ये त्यांचं निधन झालं. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ता आणि निराधार महिला व मुलांसाठी सेवा कार्य करणाऱ्या समाजसेविका होत्या. कोण? शोभा रानडे. विचारू शकता त्यांच्यावर, कारण ते वयाच्या 18व्या वर्षी महात्मा गांधी यांना भेटल्या होत्या, कारण 1924 चा जन्म आहे.
वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली त्यांची. ओके. पुण्यातील सासवड येथे बालगृह आणि बालसदन असे बाल कल्याण प्रकल्प त्यांनी स्थापन केलेले आहेत. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून गंगा वाचवा चळवळीमध्येही त्यांनी सहभाग घेतलाय. गंगा वाचवा आणि नागा महिलांना सरकार चालविण्याचं प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवण्यासाठी आदिम जाती सेवा संघ सुरू केला त्यांनी. ओके, लक्षात ठेवा. पुरस्कार त्यांना पद्मभूषण मिळाला 2011ला. कारण पुरस्कार सगळ्यात महत्वाचे त्यांच्याबद्दल. जमनालाल कोणतेही करत निधन वार्ताबद्दल जमनालाल बजाज पुरस्कार करून त्याच्यावर करत चुकीचं करून विचारतात. कारण 11 मला गीत काय देतील रे 12 देतील असं काहीतरी प्रश्न विचारू शकतात. रवींद्रनाथ टागोर पुरस्कार मिळाला त्यांना, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार आणि महात्मा गांधी पुरस्कार मिळाला. सीताराम येचुरीजी 12 सप्टेंबर 1924 रोजी त्यांचा जन्म आहे बघा. ओके. वयाच्या 72व्या वर्षी श्वसन संसर्गामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. ओके. ओळख भारतीय मार्क्सवादी नेते आहेत. ती काय निधन वगैरे लक्षात नाही ठेवलं तरी चालते. राजकीय पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी जन्म येते. ओके. आणि सीपीआय जे काय ज्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट म्हणतो पक्षाचे मुखपत्र असलेलं पीपल्स डेमोक्रेसीचे अनेक वर्षे संपादक ते राहिलेले आहेत. सुंदरराजन पद्मनाभन भारताचे माजी लष्कर प्रमुख 30 सप्टेंबर 2000 ते 31 डिसेंबर 2002 दरम्यान ते लष्कर प्रमुख होते. कधी लष्कर प्रमुख होते बघा, लक्षात ठेवा. आणि लष्करी वर्तुळात त्यांना पॅडी या नावानं ते परिचित आहेत. कोणत्या? पॅडी नावानं. ओके. आणि त्यांनी लिहिलेली कादंबरी कोणती आहे? रायटिंग ऑन द वॉल. रायटिंग ऑन द वॉल. काय तरी ते काय होते? माजी लष्कर प्रमुख होते. अंशुमन गायकवाड भारताचे माजी सलामवीर क्रिकेटपटू. अंशुमन गायकवाड माहिती आहेत ना. आता त्यांनी काय केले रे? गायकवाड हे भारतीय संघाचे प्रशिक्षकही राहिले होते. 18 मध्ये बीसीसीआय कडून सिकी नायडू जीवनगौरव पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला होता. ओके. इस्माईल कादरे प्रसिद्ध अल्बेनियन कादंबरीकार आणि कवी होते. पहिली कादंबरी द जनरल ऑफ द डेड आर्मी 1963 ची आहे त्यांची. त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी 15 वेळा नामांकन मिळाले. बापरे बाप, बघा रे. आणि 2005 मध्ये त्यांना पहिला आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार मिळाला. 2005 मध्ये. ओके. इस्माईल कादरी यांना. आणि त्यांच्याकडे फ्रान्सचेही नागरिकत्व होते. महत्वाचं. ओके. आता हे का महत्वाचं रे? आपण म्हणत नाही डीएलएस घेतलंय म्हणून डीएलएस घेतलंय. डीएलएस काय? मग यांनी शोधून काढलेलं आहे. ते आपण क्रिकेटमध्ये डीएलएस. ओके. क्रिकेट लढतीत पावसाचा व्यत्यय आल्यास लक्ष्य धावसंख्या निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणारी ही पद्धत फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस या सांख्यिकी तज्ञांनी आणली. कोणती रे? डकवर्थ लुईस नियम. ओके. डकवर्थ लुईस जे आपण तो डकवर्थ लुईस नियम कुणी आणलाय? ओके. तर यांनी आणला होता. फ्रँक डकवर्थ. त्यांचं निधन झालं. 99 मध्ये इंग्लंड झिम्बाब्वे मालिकेत पहिल्यांदा डीएलएस वापरण्यात आली. कधी वापरण्यात आलं विचारू शकतात. आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात 2001 पासून याची नियमित अंमलबजावणी केली जाते. लक्षात ठेवा. फ्रँक डकवर्थ यांच्याबद्दल अजून जास्त माहिती बघू शकता. फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस सांख्यिकी तज्ञ आहेत ते. ओके. श्रीनिवास हेगडे भारताच्या पहिल्या चांद्र मिशन चांद्रयान 1 मिशनचे संचालक होते. त्यांनी 78 ते 2014 पर्यंत इस्रो मध्ये काम केलेले आहे. लक्षात ठेवा. श्रीनिवास हेगडे. पंडित रामकुमार मलिक दरभंगा घराण्याचे ध्रुपद गायक आहेत ते. आणि त्यांना पद्मश्री 2024 ला मिळाला. नॉर्मल लक्षात ठेवा. एवढं काय जास्त महत्वाचं नाही. कमला बेनिवाल जानेवारी ते डिसेंबर 2023 राजस्थानच्या उपमुख्यमंत्री. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2009 त्रिपुराचे राज्यपाल. आणि गुजरातच्या राज्यपाल देखील 9 ते 14 कालावधी राहिले आहेत. आणि जुलै ते ऑगस्ट 2014 मध्ये मिझोरामचे राज्यपालही राहिले आहेत. आणि कोणकोणत्या राज्याचे राज्यपाल होते विचारू शकतात? मिझोराम, गुजरात, त्रिपुरा आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री. ईशान्येकडील कोणत्याही राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. लक्षात ठेवा. बिरुबाला राभा चेटकिन प्रथेविरुद्ध मोहीम राबवणाऱ्या आसाममधील सामाजिक कार्यकर्त्या. बिरुबाला राभा विचारू शकतात. चेटकिन प्रथेविरुद्ध मोहीम कुणी राबवली? सामाजिक कार्यकर्ता बिरुबाला राभा यांनी. ओके. कर्करोगानं त्यांचं निधन झालेलं आहे. गुवाहाटी येतं. 2021 केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री दिले 21 मध्ये. 2005 मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांना नामांकित करण्यात आलं होतं. त्यांच्या 1000 महिला आणि मिशन राभा यासारख्या प्रकल्पांना देशभरात लोकप्रियता मिळाली. 2015 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ विच हॅटिंग ऍक्ट पारित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. मिशन बिरुबाला संस्था त्यांनी 2011 मध्ये सुरू केली होती. ॲलिस मुनरो 2013 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या कॅनेडियन लघुकथा लेखिका ॲलिस मुनरो यांचं
अरे 19 रोजी पोर्ट ऑफ कॅनडा येथे निधन झालेले आहे. आजीवन कार्यासाठी त्यांना 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार देखील मिळालाय आणि साहित्याचं नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला कॅनेडियन आहेत. ओके, बघा डान्स ऑफ द हॅपी शेड्स 1968 या पहिल्या लघुकथा संग्रहाला गव्हर्नर जनरल अवॉर्ड हा कॅनडाचा त्या वेळेचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा बरं का, ॲलिस मुनरो यांचा. नंतर इब्राहिम रईसी, इराणचे अध्यक्ष आहेत इब्राहिम रईसी यांचं 19 मे 2024 रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. विचारू शकतात इब्राहिम रईसी हे कोण होते? कोण होते? तर हे इराणचे अध्यक्ष होते. मग कोणत्या देशाचे होते असं विचारू शकतात. कोणत्या देशाच्या नुकत्याच अध्यक्षाचं हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालेलं आहे मे 2024 मध्ये असं विचारतील. कोणत्या? इराणचे. ओके, कोण होते विचारू शकतात. 19 ते 21 कालावधीत इराणचे सरन्यायाधीशही ते होते. महत्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट. कुठले आहेत ते? इराणचे. हे लक्षात ठेवा बरं का, विचारू शकतात. इब्राहिम रईसी यांच्यावर. दत्ता टोळ, ज्येष्ठ बालसाहित्यकार दत्ता टोळ यांचं 19 एप्रिल 2024 रोजी वृद्धापकाळात निधन झालेलं आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे विश्वस्त होते. काही नाही, नॉर्मल लक्षात ठेवा, एवढं काय असं विचारण्यासारखं नाही. दत्ता टोळे यांना जन्म 21 डिसेंबर 1935 रोजी बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी झालेला आहे. अमरेंद्र दत्त या टोपण नावाने त्यांनी सुरुवातीला लेखन केलं आणि नगर येथे 2000 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वादळ वाटेवरील सोबती हे त्यांचं आत्मचरित्र. काय? वादळ वाटेवरील सोबती हे त्यांचं आत्मचरित्र. पीटर हिग्स, विश्वातील तथाकथित देवकण म्हणजेच हिग्स बोसॉनचे अस्तित्व वर्तवणारे बघा रे बाबा ज्येष्ठ ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक पीटर हिग्स यांचे 10 एप्रिल 2024 रोजी एडिनबरा येथे निधन झाले. बघा रे बाबा, हे महत्वाचं आहे कारण सायन्सच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. जनरली जे काय आपण म्हणतो करे बोस आइन्स्टाईन जी अवस्था आहे करे द्रव्याच्या अवस्था, स्थायू, द्रव, वायू, आयनायू आणि करे बोस आइन्स्टाईन वगैरे, तर त्याच्यावर विचारू शकतात. हिग्स बोसॉनचं काय या आहे. ओके, मूल कणाचं अस्तित्व त्यांनी 1964 मध्ये वर्तवलं आणि 12 मध्ये कण प्रत्यक्ष सापडल्यानंतर 2013 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. 2013 मध्ये कधी नोबेल मिळाला विचारू शकतात. ओके, यांच्यावर प्रश्न विचारण्यासारखा आहे. जुआन व्हिन्सेंट पेरेझ मोरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून नोंदवलेला आहे. व्हेनेझुएलाच्या जुआन, कुठल्या आहेत रे व्हेनेझुएलाचे, एप्रिल 2024 मध्ये निधन झालं आणि 4 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 112 वर्ष आणि 253व्या दिवशी त्यांनी हा किताब देण्यात आला. बघा किती 112 वर्ष जगलेत ते. लुई कॅमेरॉन सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ऑस्कर जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय कॅमेरॉन यांचे 29 मार्च 2024 रोजी कॅलिफोर्निया अमेरिका येथे निधन झालं. 1983 मध्ये त्यांनी ॲन ऑफिसर अँड अ जेंटलमॅन या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना ऑस्कर जिंकला. त्यांनी फली नरिमन भारतीय कायदेतज्ञ होते. ओळख काय? भारतीय कायदेतज्ञ. बघा त्यांना मिळाले पुरस्कार पद्मभूषण 1911 मध्ये आणि पद्मविभूषण 2002, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2018 मध्ये मिळाला. 72 ते 75 भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांनी काम केले. विचारू शकतो बरं का यांच्यावर प्रश्न. ओके, भारतीय न्यायव्यवस्थेचे पितामहा, महत्वाचा आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचे पितामह म्हणून कोणाला ओळखलं जाते? कोणाला ओळखलं जाते? फली नरिमन यांना. ओके, भारतीय कायदेतज्ञ म्हणून असंही म्हणतात त्यांना. त्यांची पुस्तकं बिफोर मेमरी फेड्स, ओके इथपर्यंतच आहे आणि हे पुस्तक वेगळं आहे. द स्टेट ऑफ द नेशन, गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, आत्मचरित्र बिफोर मेमरी फेड्स. ओके, त्यांचं आत्मचरित्र आहे. पंकज उदास, माहिती आहे पंकज उदास के गाणे बहुत जनो सुनते हो गए, बरोबर. गझल गायक आणि पार्श्वगायक होते. ओळख त्यांचं पंकज उदास हे एक भारतीय गझल आणि पार्श्वगायक होते. तसेच ते हिंदी चित्रपट आणि भारतीय पॉप मधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. 80 मध्ये आहत नावाच्या गझल अल्बमच्या प्रकाशनाने त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुरुवात केली. 90 मध्ये घायल चित्रपटासाठी त्यांनी लता मंगेशकर सोबत माहिया तेरी कसम हे मधुर गाणं गायलेले आहे. त्यांनी गाण्याचा प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. घायल चित्रपट सनी देओलचा ना. पद्मश्री 2006, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2003 आणि 2012चा महाराष्ट्र गौरव आयफा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला होता. ओके, कुमार साहनी, ओळख चित्रपट दिग्दर्शक, द शॉक ऑफ डिझाईन अँड अदर
एस्टेज नावाचं पुस्तकही लिहिलं आहे आणि त्यांनी निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित माया दर्पण नावाचा चित्रपट बनवला होता, ज्याला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म प्रकारात राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. ठीक आहे, एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालते. इम्तियाज कुरेशी प्रसिद्ध भारतीय शेफ, दम पुख्त पाककला परंपरा त्यांनी पुनर्जीवित केली. तसेच बुखारा आणि दमपुख्त हे रेस्टॉरंट त्यांनी तयार केले आणि 2016 मध्ये त्यांना पाककृतीत योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आणि या प्रकारात पद्मश्री जिंकणारे ते पहिलेच शेफ होते. बघा रे बाबा, महत्वाचा आहे. असे कोणते शेफ आहेत ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला असं विचारू शकतात. ओके, कशामध्ये? बुखारा आणि दमपुख्त. ओके, 2016 मध्ये त्यांना पाककृतीत कोणत्या, इम्तियाज कुरेशी यांना कोणत्या क्षेत्रातील कलेसाठी पद्मश्री अवॉर्ड मिळालाय? कोणत्या पाककला? जसं मला वाटते अरे यांना एक विचारलं होतं, कुठलं तरी एक करे याच्यावर विचारलेला प्रश्न आहे बघा, प्रिव्हियस इयर, कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करतात वगैरे वगैरे. ओके, कोण? सॉरी, नागास्वामी यांचं निधन झालं होतं, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित विचारलं होतं. पुरातत्व शास्त्रज्ञ जे होते नागास्वामी, त्यांच्यावर विचारलं होतं. तसं यांच्यावरही विचारू शकतात. प्रभाकर देवधर, ओळख ॲपलॅब इंडिया, ॲप लॅब इंडिया या कंपनीचे संस्थापक, 86 ते 88 इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्ष. हे काय लक्षात ठेवायची गरज नाही बरं का, हे दोन जे काय निधन जन्म वगैरे. आणि करे बघा 88-90 पंतप्रधान राजीव गांधी यांचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सल्लागार होते बघा, महत्वाचं. आणि 96 जेरुसलेम येथे भरलेल्या जागतिक मराठी परिषदेचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रभाकर देवधर. आणि बँकेसाठी लागणारे बघा, महत्वाचं आहे, बँकेसाठी लागणारं देशातील पहिलं ATM त्यांनी 1968 मध्ये महाराष्ट्र बँकेच्या दादर शाखेसाठी तयार केले. महत्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, उषा किरण खान, हिंदी आणि मैथिली भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक. भामती, एक अविस्मरणीय प्रेम कथा या मैथिली कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2011 ला मिळाला त्यांना. आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून सिर जहार या कादंबरीसाठी पहिला कुसुमांजली साहित्य सन्मान 2012 ला मिळाला. 15 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. नॉर्मल लक्षात ठेवा, एवढी काही महत्वाचे नाहीत. ओके, म्हणजे प्रश्न दृष्टिकोन. मीर मोहम्मद फारुक नाझकी, ज्येष्ठ कवी, समीक्षक आणि काश्मीरमधील दूरचित्रवाणी माध्यमाचे प्रणेते. 1995 मध्ये नार हॅतून कंझल वानस या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित. जमीनदार या उर्दू वृत्तपत्रात पत्रकार म्हणून त्यांनी कार्य महत्वाचं नाही. ठीक आहे. केल्विन कॅप्टन, केनियाच्या आंतरराष्ट्रीय धावपटू. कोणत्या क्षेत्रातले धावपटू आहेत? 11 फेब्रुवारी 2024 रोजी कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. विचारतात बरं का, हे महत्वाचं आहे, महत्वाचं आहे, विचारू शकतात. केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू कार अपघातात मृत्यू झालाय. 3 एलिट मॅरेथॉन मध्ये त्यांनी बाजी मारली होती. शिकागो मॅरेथॉन मध्ये 2023 42.195 किलोमीटर अंतराची शर्यत 2 तास 35 सेकंदात पूर्ण करून जागतिक विक्रमाची नोंद केली. त्यांनी केनियाच्या एलिद किपचोगेचा विक्रम मोडला होता. ओके, बघा लक्षात ठेवा, कार अपघातात कुठल्या क्षेत्रात आहेत? केल्विन कॅप्टन. कुठले आहेत? केनियाचे. केनिया, धावपटू, कार अपघात. ओके, आणि त्याचं स्पीड जी काय हे एक लक्षात ठेवा. ओके, मुनवर राणा, लोकप्रिय उर्दू शायर. शहदाबा या गझल संग्रहासाठी 2014 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवला होता. त्यांनी मा ही गझल सर्वात प्रसिद्ध कवितापैकी एक मानली जाते. नॉर्मल लक्षात ठेवा. डॉक्टर उत्तम पाचरणे, प्रसिद्ध शिल्पकार. ललित कला अकादमीचे पहिले मराठी अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा. मोहिनी गिरी, महिला हक्काच्या क्षेत्रात केलेल्या प्रयत्नासाठी त्यांना 2007 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष देखील होते त्या मोहिनी गिरी 95 ते 98 पर्यंत. एस व्यंकटरमण, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर. एस व्यंकटरमण यांचं 18 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झालेलं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी होते. 90 ते 92 काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे 18वे कितवे होते विचारू शकता, महत्वाचं आहे पर. ओके, आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्यापूर्वी त्यांनी 85 ते 89 मध्ये केंद्रीय अर्थसचिव म्हणून हे काम केलं होतं. आणि बिशन सिंग बेदी, भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचं 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीत निधन झालं. सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळालाय. पद्मश्री 1970 ला बघा, 1970 ला. ओके, आणि 2004 ला त्यांना सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळालाय. कार्तिकेयानी अम्मा, केरळ राज्यातील प्रौढ साक्षरता मोहिमेमध्ये सर्वाधिक वयाची विद्यार्थिनी बनण्याचा मान मिळालेल्या कार्तियानी अम्मा यांचे वयाच्या
101व्या वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये काय झालं रे, निधन झालेलं आहे. ओके. त्यांना केंद्र सरकारचा नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता. देशभरात पोस्टल गर्ल म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. महत्वाचं आहे. कोण आहेत विचारू शकतात. विचारण्यासारखा आहे प्रश्न. ओके. केरळ राज्यातील प्रौढ साक्षरता मोहिमेमध्ये सर्वाधिक वयाची विद्यार्थिनी कोणती होती, यांच्यावर विचारण्यासारखं आहे. आणि पोस्टल गर्ल म्हणून कोणाची ओळख आहे असं विचारतील. कार्तियानी अम्मा. जयंत महापात्रा, प्रसिद्ध इंग्रजी कवी जयंत महापात्रा यांचं ऑगस्ट 2023 रोजी न्यूमोनियामुळे निधन झाले. लक्षात ठेवा कशामुळं. इंग्रजी कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे ते पहिले कवी आहेत. आणि 81 मध्ये त्यांना रिलेशनशिप या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आणि 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ त्यांनी 2015 मध्ये हा पुरस्कार परत केलाय. पद्मश्री. CR राव, प्रख्यात भारतीय सांख्यिकी तज्ञ कॅलामपुडी राधाकृष्णन राव. CR राव म्हणजे काय रे, कॅलामपुडी राधाकृष्णन राव यांचं ऑगस्ट 2023 मध्ये निधन झालं. त्यांना इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स 2023 हा पुरस्कार जाहीर झालाय. संख्याशास्त्रात नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला तो हा पुरस्कार. ओके. कोणता, इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स. पद्मभूषण त्यांना 1969 ला मिळाला. पद्मभूषण आणि पद्मविभूषण 2001 ला मिळाला. 69 हे लक्षात ठेवा दोन्ही पण. ओके. त्यांना इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स 2023 चा पुरस्कार मिळाला, जो की संख्याशास्त्रातला नोबेल म्हणून ओळखला तो. ओके. सरोजा वैद्यनाथन भरतनाट्यम गुरु सरोजा वैद्यनाथन यांचं सप्टेंबर 2023 मध्ये निधन झालेलं आहे. नवी दिल्ली येथे गणेश नाट्यालयाची स्थापना त्यांनी केली. त्यांना 2002 मध्ये पद्मश्री, 2013 मध्ये पद्मभूषण, 2008 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 2023 मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप ही त्यांना मिळालेली आहे. पुस्तके द क्लासिकल डान्स ऑफ इंडिया, काय लक्षात नॉर्मल लक्षात ठेवा. भरतनाट्यम आणि डेप्थ स्टडी द सायन्स अँड भरतनाट्यम. ठीक आहे. ताकवाले, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर राम ताकवाले यांचं मे 2023 मध्ये पुणे येथे निधन झालेलं आहे. 78 ते 84 आणि 88 ते 89 या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ते कुलगुरू होते. ते देशातील सर्वात तरुण कुलगुरू होते. लक्षात ठेवा, देशातील सर्वात तरुण कुलगुरू होते. आणि त्यांच्याच प्रयत्नातून 89 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लक्षात ठेवा. आणि 96 ते 98 या दरम्यान इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पदही भूषवले. बघा, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पद भूषवलंय. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू भूषवलेत. आणि देशातील सर्वात तरुण कुलगुरू इथे होते. लक्षात ठेवा, राम ताकवाले. सुलोचना लाटकर, प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं जून 2023 मध्ये मुंबई येथे निधन झालं. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात चिमुकला संसार या चित्रपटापासून केलेला आहे. आणि 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2009 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार गौरवण्यात आला. लक्षात ठेवा, 2009 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुलोचना लाटकर यांना मिळालेला आहे. लक्ष्मण केवटे, अहमदनगर पुणे मार्गावर 1 जून 1948 रोजी राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. या बसमधील वाहक लक्ष्मण केवटे. लक्षात ठेवा, नगर आणि पुणे मार्गावर 1 जून 1948 रोजी राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. या बसमधील वाहक होते, गाडी चालणारे. ओके. लक्ष्मण केवटे महत्वाचा बरं का हे पण. रहिमान राही, प्रसिद्ध कवी व काश्मीरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. रहिमान राही यांचं श्रीनगर येथे निधन झालेले आहे. 7 मध्ये त्यांना त्यांचा सियाह रुद जायरेन माज या संग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळाला. 2000 मध्ये पद्मश्री पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. 1961 मध्ये नवरोज ए सबा या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. रामोजीराव एन्नाडू न्यूज टाइम वृत्तपत्राचे आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आहेत. महत्वाचं आहे, रामोजी फिल्म सिटी संस्थापक. कारण रामोजीराव यांनी 1996 मध्ये रामोजी फिल्म सिटी जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. रामोजी फिल्म सिटी हैदराबाद मध्ये बघा, त्या रामोजी फिल्म सिटीची स्थापना कोणी केली? रामोजीराव यांनी केलेली आहे, म्हणून रामोजी नाव पडलेलं आहे. ओके. त्यांना पद्मविभूषण 2016 मध्ये मिळाला होता. रतन नवल टाटाजी, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांचं ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक घेतलेले पुत्र नवल टाटा यांचे रतन टाटा हे पुत्र होते. रतन टाटा यांनी 1961 मध्ये टाटा स्टील मध्ये काम सुरू केलं. JRD टाटा यांच्या निवृत्तीनंतर 1991 मध्ये टाटा सन्सचे चेअरमन बनले. 91-2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष होते. रतन टाटा एक परवानाधारक पायलटही होते. रतन टाटा अविवाहित होते. लक्षात ठेवा, महत्वाचं.
आणि त्यांना मिळाले पद्मविभूषण 2008, पद्मभूषण 2000 आणि महाराष्ट्र भूषण 2006ला असं मिळालेलं आहे. बघा रतन टाटाजी यांच्याबद्दल जर म्हणलं 2000 मध्ये पद्मभूषण, 2000 मध्येच ना पद्मभूषण, ओके, पद्मभूषण. त्यानंतर 2001ला मानद डॉक्टरेट ओहिमा विद्यापीठ, उरुग्वे सरकारचं विशेष पदकही मिळालेलं आहे. मानद डॉक्टरेट वॉरविक विद्यापीठ, त्यानंतर मानद डॉक्टरेट IIT मद्रास, त्यानंतर IIT मुंबई डॉक्टरेट मिळालं बघा. IIT खरगपूर, IIT मद्रास, खरगपूर आणि मुंबई यांचे IITचं, ह्या IIT कोणकोणते रे? हे 3 IITचं त्यांना काय रे मानद डॉक्टरेट मिळालेलं आहे. मानद डॉक्टरेट मिळालेलं आहे. आणि उद्योगरत्न 2023 महाराष्ट्राचं महाराष्ट्र भूषण आणि अरे उद्योगरत्न महाराष्ट्राचं उद्योग रत्न देखील त्यांना मिळालं आहे 2023चं. नॉर्मल लक्षात ठेवा. ओके. डॉक्टर RN अग्रवाल भारतातील लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावलेला डॉक्टर राम नारायण अग्रवाल यांचं ऑगस्ट 2024 मध्ये हैदराबाद येथे निधन झालेलं आहे. लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक जे काय मिसाईल आहे त्याचं DRDO 1983 सालापासून प्रकल्प संचालक या नात्याने त्यांनी महत्वाकांक्षी आग्नेय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. त्यांना आग्नेय क्षेपणास्त्राचे जनक, अग्निमॅन, अग्नि अग्रवाल म्हणून ओळखला जाते. महत्वाचं आणि हे पण महत्वाचं त्यांचं. ओके. आणि बघा अग्रवाल हे अग्नि क्षेपणास्त्राचे पहिले प्रकल्प संचालक बनले होते. पुरस्कार त्यांना पद्मश्री मिळाला 1990 ला आणि पद्मभूषण 2000 मध्ये मिळाले. ओके. रघुनंदन कामत पारंपरिक आईस्क्रीमची व्याख्या बदलून भारतीयांना अनोख्या नैसर्गिक चवीची सवय लावणारे नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक आणि भारताचे आईस्क्रीम मॅन, खरे जे आपण म्हणतो नॅचरलची आईस्क्रीम खायला बरेच जण गेले असतील, पुण्यामध्ये पण आहे बघ खरे नॅचरलचे ओळखले जाणारे रघुनंदन कामत यांचं 2024 मध्ये वयाच्या 75 वर्षी जगाचा निरोप घेतलाय. पण भारताचे आईस्क्रीम मॅन म्हणून कोणाला ते विचारतील. भारताचे आईस्क्रीम मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? टॉयलेट मॅन, आईस्क्रीम मॅन असं विचारतील. कोण आहेत मग? रघुनंदन कामत. विजय कदम रंगभूमी ते चित्रपट मालिका अशा विविध माध्यमात लोकप्रिय ठरले हर हुन्नरी अभिनेता विजय कदम यांचं ऑगस्ट 2024 मध्ये मुंबईत निधन झालं. ते कर्करोगाशी झुंजत होते. विनोदी अभिनेता म्हणून अधिक लोकप्रिय होते. दूरचित्रवाणीवरील ती परत आलीये या मालिकेत त्यांनी केलेली भूमिका नाही नॉर्मल लक्षात ठेवा, एवढं काय असं विशेष नाही. ओके. यामिनी कृष्णमूर्ती भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय नर्तंगना यामिनी कृष्णमूर्ती यांची वयाच्या 83व्या वर्षी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये निधन झालंय. भरतनाट्यम, कुचिपुडी आणि ओडिसी या नृत्य प्रकारामधल्या प्रभुत्वासाठी विशेष ओळखले जाते. कोणकोणत्या लक्षात ठेवा रे. आणि त्यांना पुरस्कार पद्मश्री 68 मध्ये, पद्मभूषण 2001 ला, पद्मविभूषण 2016 आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. लक्षात ठेवा बरं का पुरस्कार. आता PYQ बघूया. राज्यसेवा पूर्व 2022 ला प्रश्न विचारलाय बघा. जानेवारी 2022 मध्ये R नागास्वामी यांचं निधन झालं. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते असंच विचारतील तुम्हाला नॉर्मली प्रश्न. ओके. जिथं काय जे काय मी का स्पीड न घेतलं रे, एक नाही दोन रिव्हिजन करा, पण तेवढंच बघा. खूप डीप गेलात तर ते काय प्रश्न डीप विचारतच नाही, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. कोणत्या तरी पर्यावरणवादी होते का नाही, चित्रकारिता होते का नाही, अभिनय होता का नाही, पुरातत्वशास्त्रज्ञ. ओके. नेक्स्ट. त्रिनाद दी टोबॅकोच्या डिओनेल लेंडोर यांचं जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेमध्ये निधन झाले. आणि लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये डिवोन लँडोर यांनी कांस्य पदक मिळवलं होतं. बरोबर आहे. हे काय होते? धावपट्टू होते ना. ओके. धावपट्टू होते म्हणजे आणि बरोबर आहे. बीबी कुमार यांचं 2019 मध्ये निधन झालं. ते कोणत्या बघा 21 मध्ये प्रश्न विचारलाय. कधीचा रे तो? 19चा. अरे त्यांना कोणकोणतं ICSSR या संस्थेचे ते अध्यक्ष होते. ICSSR त्याचे काय एवढेच विचारलेत प्रश्न. इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ते अध्यक्ष होते. असं एवढेच प्रश्न विचारलेत. त्यापैकी आता बघा रतन टाटाजी असतील किंवा मग काय जे महत्वाचे नाव तुम्हाला टॉयलेट मॅन किंवा मग काय म्हणलं आईस्क्रीम मॅन असे जे काय आहेत ते मात्र महत्वाचे ते काय ज्याचं वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे अशावर प्रश्न येऊ शकतो. ओके. ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे त्यावर. आणि जसं स्वामीनाथन असतील किंवा मग फातिमा बीबी असतील काही महत्वाचे आहेत त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. किंवा एखाद्याचं अपघाती निधन झालेलं आहे किंवा एखादा काय खेळाडू असेल तर त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. अशा प्रकारे आपण निधन वार्ता जो आहे तो पूर्ण कंप्लीट केलेला आहे. यानंतर नेक्स्ट आपण जो काय आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी वगैरे पाहणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.